हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग्स. नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी सध्या आहे आमच्या गावठ्याच्या मळ्यामध्ये आणि गावठ्याच्या मळ्यामध्ये मी सध्या एकदम टॉपला एवढ्या उंचावरती आलेलो आहे. भविष्यात आपल्याला एवढं याच्या पलीकडे उंचावरती जायचं. हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग्स. नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले 8:30 आणि मी आलेलो आहे आमच्या गावठ्याच्या मळ्यामध्ये. तर ह्या मळ्यामध्ये मित्रांनो आता सध्या आपल्याकडे फक्त टोमॅटो आहे आणि ह्या साईडला इकडे धने होते, तर धने काढून झालेले आहे. टोमॅटो आहे इकडच्या मळ्यामध्ये आणि कांद्याचा रोप टाकलेला आहे आपण. तर मित्रांनो, मागच्या वर्षी सारखीच आपली टोमॅटो यंदा पण सुकलेली आहे, कारण ग्राफ्टिंग लावली नव्हती. साधी टोमॅटो होती. साधी टोमॅटो असल्या कारणामुळे सुकलेली. बघू शकता इकडं अशा प्रकारची टोमॅटो सुकून गेलेली आहे. त्याच्यामुळे इकडं यंदा पण दुर्लक्ष केलेलं आहे टोमॅटोवरती. लोड आल्यानंतर पण सुकलेली आहे, त्यामुळे आपण जास्त काही लक्ष देत नाही टोमॅटोवरती. आणि याची मित्रांनो आता सध्या फक्त पहिली हार्वेस्टिंग झालेली आहे. अगोदर टोमॅटो ओके होती, पण सुकायला लागली त्यामुळे दुर्लक्ष केलं तिच्याकडं. सध्या 400 ते 600 दरम्यान बाजार आहे टोमॅटोला, पण आमची पहिली हार्वेस्टिंग केली ती 460 रुपयाने गेली होती टोमॅटो आणि 14 कॅरेट होते टोटल. तर अशा प्रकारची स्थिती आहे सध्या आमच्या या गावठ्याच्या मळ्यामध्ये. इकडची बाकी काही सऱ्या इकडच्या चांगल्या आहे मित्रांनो. मस्त दिसू राहिली इकडची टोमॅटो आणि चांगला माल आहे इकडचाच निघतोय. त्या साईडला तिकडून जरा जास्त खराब झाली, तिकडे जास्त सुकल्या गेली. आणि इकडे आहे आपला कांद्याचा रोप. मित्रांनो, इकडचं हा कांद्याचं एवढे वाफे हे नंतर टाकलेले आहे आणि हे एक दोन टाकले होते. तो आता अवघ्या आठवड्याभरात लावायला येऊन जाईल. मित्रांनो, इकडे ह्या धन्यांच्या वावराच्या वरच्या साईडने इथं पण आपण लेअरचा थोडा कांद्याचा रोप टाकलेला आहे. एवढा बघू शकता, तो पण उतरलेला आहे. इथं एक भाजीचा वाफा आहे, त्यानंतर असं कांद्याचा रोप टाकलेला आहे. तर काय सकाळ सकाळ इकडं आला एक हेलिकॉप्टर चालला इकडं मित्रांनो. कशातून बघू शकता.
तर चला मित्रांनो, आता परत मी जातोय घरी. तर गाईज अशा प्रकारे छोटीशी एक पेंडी घेतली आपल्या वासरासाठी. छोटाच वासरू आहे ना, त्यामुळे छोटीच पेंडी घेतलेली. तर चला आता आपण जाऊया घरी. मित्रांनो, आपण बघित असलेला हा मिरचीचा झाड हा त्याच प्लॉट मधला आहे, जो आपण ज्याच्यावरती मेहनत घेऊ राहिलो आणि जो तयार करण्याच्या मार्गावर आहे. तर आपण बघू शकता सध्या त्याला अशा प्रकारचा लोड आहे आणि मिरची पण मस्त सरळ झालेली आहे आणि मिरची लागली त्याला. सध्या बघू शकता मस्त सरळ मिरच्या लागलेल्या आहेत त्याला. तर मी सध्या ह्या मिरच्या तोडून घेऊ राहिलो भाजीसाठी. मिरची ही अशा प्रकारची झालेली आहे, मस्त ग्रोथ झालेली आहे मिरचीची. बघू शकता मित्रांनो, आज आपण एक मिरचीसाठी नवीन फवारणी घेणार आहे. तर ती फवारणीमध्ये आपण घेतलेलं आहे 13-40-13 हे लिक्विड आणि त्यानंतर सिलिकॉन सुपर हे घेतलेलं आहे. तर सिलिकॉन सुपर हे काडीपेटीचे 2 खोके या प्रमाणात पंपासाठी घेतलेलं आहे आणि 13-40-13 हे लिक्विड आपण एका पंपासाठी 100 ग्रॅम अशा प्रमाणामध्ये वापरलेलं आहे. मित्रांनो, सकाळी गावठ्याच्या मळ्यामध्ये फेरफटका मारून आल्यानंतर आपण इकडे एक फवारणी घेतली मिरचीसाठी फवारणी घेतल्यानंतर पुन्हा त्याच मळ्यात गेलो आणि कांद्याच्या रोपातील गवत काढलं. कांद्याच्या रोपातील गवत काढल्यानंतर 5:30 वाजता आपण घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी आता पूजा वगैरे करून सर्व घरचं गाई वगैरे वासरू वगैरे बांधून आणि मग मी तुम्हाला व्हिडिओ एडिट करून आता भेटतोय. तर आजचा हा शेड्यूल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.